नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गव्हाच्या पिठामध्ये कांदा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही अगोदर कधीच बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी चविष्ट बनते. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे मी पहा छोट्या छोट्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे सोलून घेतले. आता कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळ पातळ असा चिरून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा कांदा असेल तर एकच वापरला तरीसुद्धा चालेल. आता इथे माझ्याकडे छोटे होते त्यामुळे मी 3 घेतलेले आहेत, किंवा मध्यम आकाराचे 2 वापरले तरीसुद्धा चालतील. सर्व कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळसर असा चिरून घ्यायचा आहे. जमेल तितका पातळ आपल्याला कांदा चिरायचा आहे, जाडसर कांदा ठेवायचा नाही. आता याच पद्धतीने आपण हे 3ही कांदे व्यवस्थित असे कट करून घेऊयात. कांदे कट करून घेतल्यानंतर याला आपल्याला कांदा सुट्टा सुट्टा म्हणजे असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित असं आपल्याला याचे कणिक मळून घ्यायचे आहे. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूया आणि हे पीठ मळून घेऊया. जसं आपण चपातीसाठी मळतो ना, अगदी त्या स्वरूपाची इथे आपल्याला याचे कणिक बनवून घ्यायचे आहे. अगदी सॉफ्ट मऊसूद असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा इथे आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता आपण पीठ साईडला ठेवून देऊया, जेणेकरून पीठ व्यवस्थित असं भिजलं जाईल. आता तोपर्यंत ना इकडे आपण जो कांदा चिरून घेतला होता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. अगदी बारीक बारीक चिरायची मिरची घालायची. सोबतच थोडीशी हळद घालायची आहे. जिरे घालायचं. एक छोटा चमचा ओवा हातावरती घेऊन व्यवस्थित असं चोळून यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालूया. ओवा घातल्यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. सोबतच 1 चमचा काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला असतो तो घालायचा आहे, किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला घालू शकता. आता थोडीशी कसुरी मेथी घ्यायची. कसुरी मेथी चोळून यामध्ये घालायची. कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा आपला पदार्थ चवीला खूपच छान लागतो. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण सर्व साहित्य घातलेलं आहे, पण मीठ घातलेलं नाही. मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे. जर यावेळेस आपण मीठ घातलं ना तर इथे कांद्याला पाणी सुटू शकतं, त्यामुळे मीठ आपण पुढे घालणार आहोत. पहा इथे आपण सर्व साहित्य, सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता याला बाजूला ठेवून देऊया. आता इथे पहा ही कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर पहा असे 4 गोळे आपण इथे बनवून घेतलेले आहेत. आता हा गोळा आपल्याला लगेचच कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटायला घ्यायचा आहे. याची आपण चपाती लाटून घेऊया. नेहमी चपाती लाटतो तशीच लाटायची आहे, परंतु जराशी जाडसर अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. मध्यम आकाराची जाडसर आपण चपाती लाटून घेऊया. छान एकसारखी अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर पहा इथे आपण ही एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला अशी अजून एक चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती पहा मी इतकी जाडसर अशी ठेवलेली आहे, ज्याची जाडी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. आता आणखीन एक सेम आपण चपाती बनवून घेऊया. तरी सुरुवातीला इथे आपण 2 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण जो कांदाचा मसाला बनवून ठेवला होता तो मसाला घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ घातलं, जर अगोदरच घातलं असतं तर याला पाणी सुटलं असतं, त्यामुळे आपण सर्वात शेवटी मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर हा जो कांद्याचा मसाला आहे तो आपल्याला चपातीवरती घालायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण चपातीवरती आपल्याला हा कांद्याचा मसाला घालायचा आहे. तर मंडळी, आज आपण बनवतोय कांदा पराठा. अगदी झटपट असा तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा आहे आणि तितका चविष्ट सुद्धा आहे.
मसाला घालायचा आणि त्यानंतर दुसरी चपाती यावरती ठेवायची। आता पिझ्झा कटरच्या मदतीने आपल्याला पहा अशा पद्धतीने याला पट्टीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। फोल्ड केलेली पट्टी पुन्हा दुसऱ्या पट्टीवरती ठेवायची आणि फोल्ड करून घ्यायची। अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पट्ट्या फोल्ड करून घेऊया। पहा आपण हे संपूर्ण व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे। आता याला हलकंसं असं प्रेस करून याचा गोळा तयार करून घेऊया। आता कोरड्या पिठामध्ये आपल्याला हा गोळा बुडवायचा आहे आणि पुन्हा आता याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा कांदा पराठा अगदी झटपट होतो आणि चवीला म्हणाल तर खूपच चविष्ट लागतो। जेव्हा कधी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो ना, अशा वेळेस तुम्ही हा झटपट होणारा कांदा पराठा एकदा नक्की बनवून पहा, चवीला खूपच छान लागतो। महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही आहे आणि पोटभरीचं आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा वेळेस असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। आता यावरती थोडेसे पांढरे तीळ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यामुळे आपला पराठा दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवीलाही खूपच छान लागतो। पांढऱ्या तिळाऐवजी तुम्ही ते काळे तीळ म्हणजेच कलोंजी सुद्धा घालू शकता। आता तीळ घातल्यानंतर पुन्हा बेलनच्या साहाय्याने हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे हे तीळ व्यवस्थित असे पराठ्याला चिकटून बसतात। पहा मस्त असा आपला हा पराठा बनवून झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा पराठासुद्धा बनवून घेऊया। चपाती लाटून घ्यायची आहे। लाटून झाली की यावरती आपल्याला कांद्याचा मसाला घालायचा। 2 चपात्या लाटून घ्यायच्या। एका चपातीवरती आता आपण हा मसाला घालूया। यावरती दुसरी चपाती घालायची आहे आणि लगेचच याला कट करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमचे आभार नक्कीच मानू शकेल। पहा इथे आपण पराठा व्यवस्थित असा गुंडाळून घेतलेला आहे। आता आपण याला लाटून घेऊया। कोरड्या पिठामध्ये बुडवून याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील। तर पहा इथे आपण दुसरा पराठासुद्धा लाटून घेतोय। आता तीळ घालायचे, कोथिंबीर घालायची आणि मग आपण हा पराठा लाटायला घेऊया, म्हणजे हे तीळ व्यवस्थित असे पराठ्याला चिकटून बसतात। मस्त असा हा कांद्याचा आपला लच्छा पराठा तयार होतो। तर ही एक पद्धत आहे पराठा बनवायची आणि दुसरी पद्धतसुद्धा आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा। पहा आपण इथे 2 पराठे बनवून घेतलेले आहेत। आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। इथे मी तुपाचा वापर करते, हवं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने छान असं तूप लावून घेऊया। तुमच्याकडे जर तूप असेल तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर नक्की करा। तुपामुळे हा पराठा चवीला आणखीन टेस्टी बनतो। भरपूर असं तूप लावून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती भाजायचा, जेणेकरून पराठा छान खरपूस असा आणि खुसखुशीत भाजला जाईल। एका बाजूने पराठा छान भाजला गेला की पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता वरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करून दाबून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा, म्हणजे पराठा अजिबातच कच्चा राहत नाही, छान खुसखुशीत होतो आणि खमंग असा भाजला जातो। व्यवस्थित असा आपण हा पराठा खुसखुशीत खमंग भाजून घेऊया। यामुळे यामधला कांदासुद्धा छान असा शिजला जातो आणि त्यामुळे पराठ्याच्या चवीला आणखीनच छान लागतो। जितकं तुम्ही याला खरपूस खमंग भाजून घ्याल ना, तितक्याच या पराठ्याची चव वाढणार आहे। पहा इथे मस्त असा आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता लगेच हा पराठा आपण तव्यावरून काढून घेऊया। पहा हा पराठा दिसायला जितका सुंदर दिसतो ना, त्यापेक्षा चवीला सुद्धा तितकाच चविष्ट झालेला आहे। पराठा आपण काढून घेऊया आणि दुसरा पराठा आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। तूप लावून छान असं दोन्ही बाजूने याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही असा कांदा पराठा कधी बनवला आहे का, किंवा मग तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कांद्याचा पराठा बनवला जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा। किंवा कधी बनवला नसेल ना, तर एकदा तरी नक्की ट्राय करून पहा, खूपच चविष्ट लागतो। भाजी चपाती खाण्यापेक्षा असा एकच पराठा खाल्ला ना तरीसुद्धा आपलं पोट खूप छान भरतं आणि नेहमी भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, मग त्यापेक्षा असा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा।
अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये हा पराठा तयार होतो आणि खायलाही चविष्ट आहे, कारण कमीत कमी तेलामध्ये तयार होतं. पहा, आपण दुसरा पराठासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. मस्त असे इथे आपले कांद्याचे आणि गव्हाच्या पिठाचे पराठे तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही असेच खाल्ले तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात किंवा दहीसोबत सॉससोबत सर्व करू शकता. पहा किती पराठा मस्त दिसतोय. जितका दिसायला सुंदर आहे तितका चवीला सुद्धा खूप छान चविष्ट झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कांद्याचे पराठे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जर सुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी वेळात वेळ काढून शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय बाय.